धावत्या लोकलमध्ये तरुणाची चाकून भोसकून हत्या केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला कुर्ला इथनं अटक केली। आरोपीला अटक करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी 6 तुकडे तैनात केल्या होत्या। रोशन सुवर्ण असं अटक करण्यात आलेल्या या आरोपीचं नाव आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय गड्डे यांच्याकडनं। संजय, अखेर या आरोपीला पकडण्यात आलेलं आहे, पोलिसांचं हे यश म्हणायला लागेल, काय अपडेट्स द्याल? नक्कीच काल रात्री साधारणपणे 10:05 चर्चगेट वरून नालासोपाऱ्यासाठी सुटणारी जी लोकल होती, याच लोकलमधून मयंक लोहार आणि आरोपी रोशन सुवर्ण यांनी एकत्र प्रवास केला होता। मात्र दरवाजा बंद करण्यावरून याच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि आरोपीकडून थेट जे आहे ते चाकूने पोटामध्ये आणि छातीवरती गंभीर वार करण्यात आले। यात प्रचंड रक्तस्राव झाल्यानंतर जे आहे तो मयंकचा रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। मात्र या प्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ आरोपीच्या शोधासाठी जे त्या 6 तुकड्या तैनात केल्या होत्या। आरोपीने बोरिवली प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरती उतरल्यानंतर त्या ठिकाणाहून पळ काढला होता। रात्री साधारणपणे 11 वाजताच्या सुमारास त्यांनी पळ काढला होता। मात्र तब्बल 18 तासानंतर लोहमार्ग पोलिसांना आता आरोपीला बेड्या टोकण्यामध्ये यश मिळालेलं आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आताची ही मोठी बातमी आहे, काल झालेल्या लोकल मध्ये खून केलेल्या तरुणाचा जो आरोपी आहे त्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। Hola.